जय भीम जय शिवराय। आता वाजलेले आहेत 11। ह्या ठिकाणी मॅटर असं आहे की शिपिंग ऑफिसमध्ये जाऊन एका महिलेला धमकी आणि खंडणी मागण्याविरोधी आपण ह्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत आहोत। ह्यामध्ये असं आहे की अज्ञात व्यक्तींनी या मालक यांना एका महिलेला ती तिच्या ऑफिसमध्ये जाऊन धमकी, म्हणजे तुला मारून टाकेल, तुला असं करेन, तुला तसं करेन आणि आम्हाला तुझ्याकडून पैसे पाहिजेत, अशा प्रकारची धमकी दिलेली आहे आणि तिच्यावरती दबाव टाकून पैशाची मागणी केलेली आहे। अशी अत्यंत एक गंभीर बाब आपल्याला इथे समोर आलेली आहे। त्या महिलेला आम्ही आता ह्या पोलीस स्टेशनमध्ये तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलो आहे। पण एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन धमकी देणे आणि खंडणी मागणे हा एक कायद्याने गुन्हा आहे। म्हणूनच आपणास अशी विनंती आहे की जो ह्या पद्धतीचा प्रकार चालू आहे तो तात्काळ प्रकार हा बंद व्हावा आणि त्यांच्या भारतीय दंड आचारसंहिता ह्याच्या अनुषंगाने 384, 385, 387, 503 व 506 व इतर लागू होणाऱ्या कलमानुसार गुन्हा नोंदवून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी। माझी अशी एक विनंती आहे आणि संबंधित व्यक्ती कोणीही आहे भीती न बाळगता पुन्हा त्या ठिकाणी येऊन, म्हणजे त्या ऑफिसवरती येऊन त्या महिलेवरती जात जबाव करत आहे, तिला धमकी देत आहे, तिच्यावरती प्रेशर टाकत आहे, अशा पद्धतीचे जर प्रेशर दिला असेल त्या महिलेवरती सुसाईड करण्याची वेळ येईल। त्या महिलेवरती खूप टॉर्चर होत आहे। त्या महिलेने इथे कबूल केलेलं आहे की तिला खूप टॉर्चर होत आहे। तर ह्या गोष्टीला जबाबदार कोण असणार आहे? कारण की ही माहिती ऑलरेडी पोलीस प्रशासनाला दिलेली आहे आणि हा मॅटर पोलीस प्रशासनापर्यंत माहिती होता, तरी पण असे जे गैरप्रकार चालू आहेत, तर मला असं वाटतं की हे जे शिपिंग लाईनमध्ये जे गैरप्रकार चालू आहे ते त्वरित थांबवण्यात यावे आणि इथून पुढे जेही प्रकार जे होणार आहे त्याच्यावरती तात्काळ पद्धतीची ॲक्शन पोलीस प्रशासनाकडून घेणं हे गरजेचं आहे। आता आम्ही त्या महिलेला घेऊन इथे आलेलो आहोत। ह्या पुढची जी कारवाई होणार आहे ती लवकरच आपल्याला पोहोचवेल। पण ह्या पद्धतीचे जे गुन्हे होत आहे शिपिंग लाईनमध्ये, त्याचं मला असं वाटतं एक स्टिंग ऑपरेशन करून पोलीस प्रशासनाने ते गुन्हे उघडकीस लवकरात लवकर आणून द्यावे। ही एक आपणास विनंती आहे। सर्वांना जय भीम जय शिवराय।